सीटू संलग्न महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने 1 ऑक्टोबरला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोर्चा काढलेला होता आणि विविध मागण्या करण्यात आलेल्या होत्या। त्या मागण्यांच्या चर्चेसाठी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात साखर सहसंचालक RDC साहेब, जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संघटनांचे प्रतिनिधी यांच्या चर्चा झाली। त्याच्यामध्ये महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। पहिला महत्त्वाचा निर्णय असा झालेला आहे की महाराष्ट्रातल्या ऊस तोडणी वाहतूक कामगारांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा। ही मागणी अनेक वर्षापासून तत्वतः सरकारने मंजूर केली असली तरी प्रत्यक्षात निर्णय होत नाही। त्याच्याबद्दलचा कच्चा मसुदा कामगार मंत्र्यांनी तयार केलेला आहे। तो पुढे जावा आणि त्याच्याबद्दलचा निर्णय व्हावा याच्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी आपले संचालक मंडळाचे ठराव करून महाराष्ट्र सरकारला आणि साखर संघाला तसंच साखर आयुक्तांना पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय, या सर्व कामगारांना 1 वर्षासाठी 2 लाखाचं विम्याचं संरक्षण, बैलजोडीसाठी 80,000चं विम्याचं संरक्षण देण्याच्या दृष्टीने तत्वतः मंजुरी झालेली आहे आणि त्याचा तपशील ठरवण्यासाठी येत्या 29 तारखेला ते बैठक पुन्हा घेऊन त्याच्याबद्दलचा निर्णय होणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यामध्ये येणारे जे स्थलांतरित कामगार आहेत त्यांची यादी तयार करणं, त्यांच्या शाळा शिकणाऱ्या मुलामुलींची यादी तयार करणं आणि त्यांना त्यांचं शैक्षणिक कामकाज खंड होऊ नये म्हणून त्यांना संबंधित जवळच्या शाळांच्यामध्ये दाखल करण्याची तयारी करण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे। या गाडी अड्ड्यावरती राहणाऱ्या मजुरांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाणी, लाईट याची व्यवस्था करण्याची पण चर्चा झाली आणि सर्व कारखान्यांनी त्याची मान्यता पण दिलेली आहे। त्याचबरोबर या येत्या सीझनमध्ये यांचं कामगारांचं आरोग्य तपासणी शिबिर व्हावं आणि त्यांना योग्य त्या औषधोपचाराच्या सुविधा मिळाव्यात याची चर्चा झाली आणि सर्व कारखान्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे।